नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण येथे काही हेअर ॲक्सेसरीज बनवलेल्या आहेत, तर त्या कशा बनवायच्या हे शिकणार आहोत। अतिशय सोप्या आहेत, फक्त काही मिनिटांमध्ये होणार आहेत, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतील। तर अशा आहेत, तर हे बघा, अशा पद्धतीने आपण बनवू शकतो। तर बनवायला सुरुवात करूया। कमी साहित्यामध्ये आहे, जे आपल्याकडे शिल्लक साहित्य आहे त्यापासून आपण बनवत आहोत। तर इथे मी काही कुंदन घेतलेले आहेत, तर तुम्ही बघू शकताय हे असे कुंदन आहेत आणि हे आपले ड्रॉप शेपचे कुंदन आहेत आणि हे ड्रॉप शेपचे आहेत, हे देखील ड्रॉप शेपचे आहेत। याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, हे थोडे लहान आहेत, हे थोडे मोठे आहेत। तर हे कसं बनवायचं ते बघणार आहोत आज आपण। याला लॉरियल जोडून आपण हे तयार केलेलं आहे, तर चला बनवायला सुरुवात करूया। हा कुंदन घेतलेला आहे रेड कलरचा, त्याच्यानंतर ना हे जम्पिंग्स आहेत आणि लॉरियल्स आहेत। रॅपिंग साठी 0.3 गेजची तार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे। तर हे बघा, येथे कुंदनला वेज असतं, तर त्या कुंदनच्या वेजांमधून आपली 0.3 गेजची तार काढायची आणि व्यवस्थित येथे याला फिक्स करून घ्यायचं। तर ते पीळ मारून मी फिक्स केलं आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करायची। एक्स्ट्राची तार कट केली आणि येथे मी कोणत्या वेजामध्ये पॅक केले बघा, एकदम वरच्या वेजामध्ये याला पॅक केले। तर आता आपण याच्यामध्ये 3 लॉरियल्स टाकून घ्यायचे। हे 3 लॉरियल्स टाकून घेतले, त्याच्यानंतर हे आपल्याला इथेच पॅक करायचे। तर त्याच वेजांमधून परत तार काढली आणि येथे हे लॉरियल्स फिक्स करून घेतले आणि याला एक राऊंड बनवून तार खालच्या साईडला घेतली। त्याच्यानंतर तार आपल्याला बरोबर त्याच्या मध्यभागी आणायची आहे। बरोबर त्याच्या कुंदनच्या मध्यभागी तार आणली। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये देखील आपल्याला 3 लॉरियल्स टाकून घ्यायचे। तर इथे 3 लॉरियल्स टाकून घेतले आणि हे लॉरियल्स आपल्याला थोडेसे लोंबते पाहिजेत, त्याच्यामुळे आपण जेव्हा तार घेणार आहोत तर तेव्हा थोडेसे लूज ठेवायचे आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त तारेला एक राऊंड बनवून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपले लॉरियल्स आहेत तर ते लटकनसारखे व्यवस्थित हालतील। त्याच्यामुळे आपल्याला फक्त तारेला राऊंड बनवून घ्यायचा आहे। हे बघा, तारेला राऊंड बनवून घेतला। त्याच्यानंतर आपण हीच तार वरच्या साईडला काढणार आहोत। ही तार वरच्या साईडला काढली। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये देखील 3 लॉरियल्स टाकून घ्यायचे। हे बघा, आणि आता याला आपण पॅक करून घेऊया। हे बघा, याला देखील पॅक करायचं आणि याला देखील राऊंड बनवून घ्यायचा, म्हणजे लॉरियल्स आहेत ते व्यवस्थित बसतात एका ठिकाणीच। आणि त्याच्यानंतर तार पाठीमागच्या साईडनी वरती घ्यायची आहे। हे बघा, या वेजामधून तार काढत आहे मी आणि हीच तार आता वरच्या साईडला घ्यायची आणि कट करायची आहे। तरी कट करून घेतली। आता आपल्याला याला जम्प रिंग अटॅच करायचे आहे। तर इथे ही जम्प रिंग घेतलेली आहे आणि ही आपण अटॅच करू शकतो, आणि जर नसेल तर आपण डायरेक्ट याच्यामध्ये यू पिन घालून हे केसांमध्ये अडकवू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने इथे पॅक करून घेतलं व्यवस्थित। हे बघा, आणि खूप सुंदर असं हे ॲक्सेसरीज तयार झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि तुम्ही देखील असे छान छान ॲक्सेसरीज तयार करा। धन्यवाद।